नमस्कार. रमा खूपच चिडचिड करत असते. त्याच वेळेला अक्षय रमाला बोलतो, हे बघ रमा, तुला असं वाटत असेल की तू जिंकलंस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, एवढ्या सहजासहजी मी तुला जिंकू देणार नाही. तेव्हा रमा बोलते, बस करा हो तुम्ही, काय चाललंय तुमचं? येता जाता तुम्ही मला बोलता, माझा अपमान करता. तरीसुद्धा मी या घरात राहते का, तर आपल्या मुलीसाठी. मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते. त्याच वेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो, आता गप्प बस आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पार्वती आजीमुळे मी तुला या घरात घेतलं आहे, नाहीतर मी तुला या घरातून हकललं असतं. त्याच वेळेला इरावती अक्षयला बोलते, अक्षय गप्पच बस तू, तुझ्यावरती तर आता आमचा विश्वासच राहिला नाही. अक्षय, आम्हाला आता कळून चुकलं, तू सुद्धा आहेस ना नाटकी आहेस अक्षय. माझा तर तुझ्यावरती विश्वासच नाही राहिला. अक्षय, तू जे काही वागतोयस ना ते एक प्रकारचं नाटकच आहे. तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो, पुरे झालं, मला आता या विषयावरती वाद नाही घालायचा आणि हा विषय आता इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला अक्षयला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला इरावती बोलते, तुझा हा राग आहे ना तो तुझ्याजवळ ठेव, आम्हाला दाखवू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं ना तरी या तुझ्या रागाशी आमचा काहीही संबंध नाही. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, आत्या तू माझ्याशी असं का बोलतेस? तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय गप्प बस. अरे काय चुकलंय माझं, तूच सांग ना, तू कसा वागतोयस त्या गोष्टीचा तरी विचार कर. अक्षय, तुझं काही चुकतंय असं तुला वाटतच नाही आहे आणि तरीसुद्धा तू असं वागतोयस, जरा तरी विचार कर अक्षय. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली, ती म्हणजे तुम्ही सर्वजण खोटारडेच आहात आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही आहे. तेव्हा लगेच इरावतीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, आत्या एक गोष्ट लक्षात ठेव, मी त्यावेळेला रमाची बाजू घेतली ती फक्त आणि फक्त आई आजीसाठीच, आणि तू सर्व बघितलंस ना. तेव्हा लगेच इरावती बोलते, पुरे, आणि मला हा विषय ताणायचाच नाही अक्षय. प्रत्येक वेळेला तू मम्माला पुढे करतोस आणि स्वतःला जे पाहिजे ते करतोस. अक्षय, स्वतःच्या मनाला विचार ना, तुला ही चुकलेली वाटतच नाही का? तू ते मात्र अजिबात बोलत नाहीस. अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, मला कसलाच विचार करायचा नाही, कारण मी जे काही वागली ना ते अगदी योग्य वागली. तेव्हा लगेच इरावती मोठ्याने बोलते, अक्षय आता तर विषयच सोड, मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अक्षय, तू मला फसवतोस. तेव्हा अक्षय बोलतो, तुला जे वाटतं ते तू तुझ्या मनाला समजव, मला त्याचा काही एक फरक पडत नाही. पण तरीसुद्धा मी तुला एकच सांगेन, माझं काहीच चुकलेलं नाही. तेव्हा मात्र अक्षय तिथून निघून गेलेला असतो आणि त्याच वेळेला पार्वती आजी तिथे आलेली असते. तेव्हा पार्वती आजी रमाला बोलते, रमा तुला कोणालाही घाबरायची गरज नाही आहे. रमा, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तेव्हा लगेच रमा बोलते, पार्वती आजी मला तर माहितीच आहे तुम्ही माझ्या सोबत आहात ते, पण काय आहे ना आई आजी, काय ना असं वाटतं की आपणच जिंकलो. तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते, जाऊ देत ना रमा, काय ना भ्रमातच राहू देत, पण त्यांच्या या भ्रमाचा भोपळा एक ना एक दिवस फुटणारच. तेव्हा लगेच इरावती पार्वती आजीचा हात मुरगळते आणि म्हणते, मम्मा जास्तच उडतेस का? मागच्या वेळेला तुला किडनॅप केलं होतं ते तुला आठवत नाही आहे का, की परत एकदा आठवण करून देऊ? हे बघ मम्मा, मी तुला काहीही करू शकते, तुला संपवू सुद्धा शकते. माझ्या उगाच प्लॅनमध्ये यायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुझी वाट लावायला मला वेळ लागणार नाही. तेव्हा मात्र रमा बोलते, काय करताय तुम्ही हे, तुम्ही आई आजींचा हात सोडा. तेव्हा इरावती बोलते, रमा जास्त नाटकं करू नकोस, लांब राहा आणि तुला या गोष्टींमध्ये पडायची गरजच नाही आहे. आणि आता जर का उगाचच विषय वाढवत राहिलीस ना तर बघ, कळतंय का मम्मा, हिची बाजू घेतेस ना प्रत्येक वेळेला येता जाता, अक्षय समोर हिचे गुणगान गात असतेस
पण एक गोष्ट लक्षात ठेवायची नाही ना, तुम्हाला दोघींनाही संपवलं तर नावाची पार्वती नाही. तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते, अगं ये इरावती, तुला जे करायचं आहे ना ते कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव इरावती, कधी ना कधीतरी तुझ्यासुद्धा आयुष्याची वाट लागणारच. तू सुद्धा एकटीच पडणार. तू बघच आता तुझी कशी वाट लागते ती. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. इरावती मोठ्याने बोलते, पुरे, आता मला हा विषयच ताणायचा नाही आणि हा विषय उगाच वाढवायचा नाही आहे मला. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. तेवढ्यात अक्षय आलेला असतो आणि अक्षयचं लक्ष इरावतीच्या वर्तनावर जातं. त्यावेळेला अक्षय मोठ्याने ओरडतो, इरावती आत्या, काय करतेस तू? हे तू जे काही करतेस ना ते योग्य करत नाही आहेस. तू मुद्दामून हे सर्व करतेस का? आत्या, तू आजीचा हात का मुरगळलास मला सांग. तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय काही नाही, मला जरासा राग आला होता म्हणूनच मी हात मुरगळला. तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते, अक्षय, अरे या बाईवरती विश्वास ठेवू नकोस. अक्षय, ही बाई कशी आहे ना तुला चांगलं नाही माहिती. अक्षय, तुला किती वेळा सांगायचं, मी तुला जे सांगतोय ना ते नीट समजून घे. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, कुणावरती विश्वास ठेवू? मग तूच सांग ना, कुणावरती विश्वास ठेवू? मला तर आता कळतच नाही आहे की काय करावं ते. मला खरंच आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय. तेव्हा लगेच पार्वती आजी अक्षयला बोलते, अक्षय, अजूनसुद्धा मी तुला सांगते, तू या रमाचाच विचार कर. या इरावतीच्या तालांवर नाचू नकोस. ही इरावती म्हणजे खरोखर खोटारडी बाई आहे, तुम्हाला उद्ध्वस्त करायला आलेली बाई आहे. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आई आजी प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. आई आजी हा विषय वाढवू नका. तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय बघितलंस माझ्याबद्दल तुझ्या मनात कसं काय भरवलं जातंय ते बघ. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, मला सुद्धा दिसतंय आत्या, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय ते. आत्या, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, प्लीज स्वतःला थांबव. उगाच हा विषय वाढवू नकोस आणि हा विषय वाढवायची गरजच नाही आहे. प्लीज हा विषय बंद कर. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. इरावती मोठ्याने बोलते, अक्षय, म्हणजे तू माझ्यावरती संशय घेतोस? त्यावेळेला अक्षय बोलतो, अजिबात नाही, मी कोणावरतीही संशय घेत नाही आणि घेणारसुद्धा नाही. पण आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली, ती म्हणजे तुम्ही सर्वजण खोटंच बोलताय. मला कळतच नाही आहे की काय करावं ते. पण आता मात्र मला कोणाशीही काहीही बोलायचं नाही. आणि अक्षय तिथून निघून गेलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अक्षय समोर इरावतीचा खरा चेहरा येईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.